नमस्ते मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, मार्गशीर्षचा पवित्र असा महिना चालू आहे आणि या महिन्यात घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात महालक्ष्मी व्रताचे, ते घरोघरी केल्या जातात. अगदी लहानपणापासून बऱ्याच जणींनी हे उपवास पकडलेले असतील. असा हा मार्गशीर्षचा महिना अत्यंत पवित्र असून या महिन्यात आपण जी काही सेवा आणि उपाय करतो त्याचं दुपटीने फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे मार्गशीर्षच्या महिन्यात घरात सुख, शांती, आनंदी देणारं असं गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत घरोघरी केल्या जातं. आपल्या घरात सुख शांती नांदावी, घरातलं वातावरण आनंदी राहावं, यासाठी आपण हे गुरुवारचं व्रत जे आहे ते करत असतो. आपल्या घरातील सर्वांचं चांगलं होण्यासाठी अगदी लहानपणापासून आपण हे व्रत करत आलेलो आहे. हे व्रत अतिशय प्रभावी असून आपल्या घरातील अलक्ष्मी जाण्यासाठी प्रत्येक घरातील महिला ह्या काही ना काही प्रयत्न किंवा देवाची सेवा या करत असतात. प्रत्येक घरामध्ये बघा काही ना काही छोटी मोठी करणी बाधा किंवा नजरदोष असा लागलेला असतो आणि त्यामुळे आपण कितीही सेवा केली तरी ती आपल्याला तिचं जितकं पुण्य मिळायला हवं तितकं पुण्य आपल्याला मिळत नाही. जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मक शक्ती असेल तर ती सेवा करूनही काही उपयोग होत नाही. दुर्भाग्य आपला पिछा सोडत नाही. घरातील लोकांमध्ये प्रेम नसतं, सारखे पैशांचे प्रॉब्लेम, आजारपण, त्यामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो, मुलांची चिडचिड होते, त्यानंतर काहींना मूलबाळ होत नाही, नवरा बायकोचे घरात भांडणं होतात. असे जे काही प्रॉब्लेम असतात त्यासाठी आपण हे गुरुवारचं व्रत जे आहे ते करत असतो. या मार्गशीर्ष महिन्यातल्या या काही सेवेंमुळे आपल्या जे प्रॉब्लेम असतात किंवा ज्याही आपल्या समस्या असतात त्या कमी होऊ लागतात. मार्गशीर्ष महिन्यातील व्रत हे खूप प्रभावी व्रत आहे. खूप उत्तम प्रभाव या व्रताचा आहे. त्याचा आपल्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम होतो. पूजा मांडणी जर तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी उपवास तरी करायचा आणि जी गुरुवारची कहाणी आहे, महालक्ष्मी व्रताचं जे महात्म्याचं पुस्तक आहे ते तरी आपण वाचन केलं पाहिजे. जर तुम्ही पूजा मांडत असाल तर अतिउत्तम, पण जर तुम्हाला पूजा मांडणी शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी गुरुवारची जी महालक्ष्मीची कहाणी आहे ती तरी वाचावी. उपवासही बघा काहींना झेपत नाही, काहींना शारीरिक काहीतरी प्रॉब्लेम असतात, शुगर असते किंवा बीपीचा त्रास असतो किंवा काहींना भूक सहन होत नाही, काहींची लहान मुलं असतात. तर अशा माणसाने उपवास नाही केला तरी चालेल, पण कमीत कमी जे आपलं महालक्ष्मी महात्म्य हे जे पुस्तक आहे छोटंसं ते तरी वाचायचं आहे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये, किंवा गुरुवारची जी कहाणी त्याच्यामध्ये दिलेली आहे ती तरी नक्की वाचायची आहे. कारण की उपवास करणं हे प्रत्येकाला झेपत नसतं. शेवटी शरीर हे आपलं सर्वात महत्त्वाचं असं भाग आहे. आपलं शरीर जर आपल्याला साथ देईल तर आपण काही गोष्टी करू शकतो आणि जर आपलं शरीर काही गोष्टींना साथ देत नाही तर आपण कितीही आपल्या मनाला वाटलं की आपण हे करावं ते करावं तरी शरीराने जर साथ सोडली तर आपण त्या गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे कमीत कमी गुरुवारच्या व्रताची कहाणी तरी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी वाचायची आहे. तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अजून तुम्ही काय सेवा करू शकतात तर कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता, 21 वेळेस किंवा 108 वेळेस, तुम्हाला जसा जमेल तसा तो कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर 999 मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो पण तुम्ही 11 वेळेला, 21 वेळेला किंवा 108 वेळेला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही म्हणू शकतात. तसंच गुरुवारची कहाणी तुम्हाला वाचायची आहे. गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी अष्टक तुम्हाला वाचन करायचं आहे. त्यानंतर जोपर्यंत हा मार्गशीर्ष महिना आहे तोपर्यंत देवीची आरती तुम्हाला करायची आहे. महालक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे रोज सकाळी संध्याकाळी. अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष महिन्याची सेवा करू शकतात. आणि तुम्हाला जर सेवा किंवा या काही गोष्टी करायला वेळ नसेल तर कमीत कमी दान तुम्ही करायचं आहे. जसं सेवेला महत्त्व आहे तसंच दानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही
मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही काही गोष्टी आहेत ज्या मी पुढे सांगते, त्या तुम्ही दान करू शकतात. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही दान करू शकतात. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गूळ दान करायचं आहे. गूळ हा गोड आहे, त्यामुळे तुमच्या घरातली जी नवरा बायकोची भांडणं असतील किंवा मुलांची चिडचिड असेल ते कमी होण्यासाठी मदत मिळेल. हे दान तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या दिवशी केलं तर अतिउत्तम. आणि जर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर कमीत कमी कोणत्याही दिवशी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये दान करू शकतात. गूळ अगदी तुम्ही अर्धा किलो किंवा 1 किलो किंवा अगदी 20-30 रुपयाचा गूळ घेऊनही तुम्ही दान करू शकतात. दान करण्यासाठी काही मर्यादा नसते. तुमची जशी परिस्थिती असेल तसं तुम्ही दान करायचं आहे, पण ते अगदी मनापासून करायचं आहे. खूपच ओव्हर नाही की आपली परिस्थिती नाही आणि त्याच्यापेक्षा आपण जास्त दान करायचं, असं नाही. जितकं दान करून तुम्हाला समाधान मिळेल तितकंच दान आपण करायचं असतं. भलेही तुम्ही 20 रुपयाचा गूळ दान करा, पण त्याच्यातून तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे आणि तुम्ही ते मनापासून दान केलं पाहिजे. तर बघा, गूळ तुम्ही दान करू शकतात. तसंच मिठाचं दान हे सुद्धा खूप चांगलं असतं. जिथंही भंडारा असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी तुम्ही मिठाचं दान करू शकतात. 1 पुडी दान करा किंवा 2 पॅकेट दान करा, ते तुमच्यावर आहे किती दान करायचं. मीठ दान करणं हेही खूप चांगलं असतं. त्यामुळे तुमच्या घरातली नजरबाधा किंवा जी ही करणी वगैरे किंवा जी वाईट दोष नकारात्मकता असते ती मिठामुळे निघून जाते. त्यामुळे मीठ दान करणं हे सुद्धा अतिशय शुभ आहे. या 2 गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहेत. तुम्हाला जसाही वेळ मिळेल तसं तुम्ही दान करू शकतात. आणि दान करताना कधीही सकाळी 12 वाजेच्या आत म्हणजे दुपारी 12 वाजेच्या आत करायचं असतं. सायंकाळी सहसा करू नका. करायचं असेल तर सकाळच्या वेळेलाच जाऊन तुम्ही मंदिरामध्ये किंवा जिथेही तुम्हाला आपण फिरायला गेलो, रेल्वे स्टेशनवर कुठेही गरीब लोक आपल्याला दिसतात तर त्यांना दान करू शकतात. किंवा जर आपण बाहेर तर रोज जात नाही, कमीत कमी आपल्या घराजवळ जेही मंदिर असेल तर मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकतात. असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.